हाय नमस्कार. माझ्या सगळ्या गोडमैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. तर ही दसऱ्याला काढलेली साधी आणि सुंदर रांगोळी म्हटलं तुमच्याशी शेअर करूयात. आणि त्याच्यानंतर आपल्या बागेतील गुलाबांना भरपूर फुलं आलेली आहेत. म्हणजे नवरात्रसुद्धा होती, पण तेव्हा मी त्याचा व्हिडिओ काढायचा विसरून गेलेली. तर आत्तासुद्धा आहेत आणि भरपूर कळ्यासुद्धा आलेल्या आहेत. तर बघा, झाडांची जेव्हा आपण कटिंग करतो ना, त्याच्यानंतर त्याची चांगली ग्रोथ होते आणि भरपूर फुलं येतात. तर आता दसरा तर झाला, दिवाळीची तयारी सुरू. तर आता दिवाळी म्हटलं की सगळ्यात पहिल्या नंबरवर असते ती म्हणजे साफसफाई. तर आपल्याला असा प्रश्न पडतो की साफसफाईला सुरुवात कुठून करायची? तर आधी बघायचं की जिकडे तिकडे काय दिसतंय, म्हणजे कुठल्या गोष्टीचा जास्त पसारा दिसतोय. तर माझ्या मते तरी घरामध्ये सगळीकडे जास्तीत जास्त ही कपडेच दिसतात. त्यामुळं सगळ्यात आधी आपण कपाट लावायला घ्यायचंय. त्याचं कारण म्हणजे आपण वर्षभर भरपूर कपडे वगैरे घेत असतो आणि अधूनमधून कपाट लावत असतो. पण आता दिवाळी म्हणजे आपण डीप क्लिनिंग तर करणारच. पण कपाटामध्ये एवढा पसार असतो ना, एवढ्याशा जागेमध्ये कितीतरी कपडे आपण ठेवलेले असतात आणि काही तर आपल्याला होत सुद्धा नसतात किंवा ती आपण नेहमी वापरून कंटाळा सुद्धा आलेला असतो, तरी सुद्धा आपण ती टाकून देत नाही, तर ती तशीच ठेवलेली असतात. पण त्यामुळे होतं काय की जी नवीन कपडे असतात ना, त्याला जागा होत नाही आणि त्यामुळेच मग कपड्यांचा खूप पसारा होतो. त्यामुळे आता कपाट आवरायला घेतलं आपण की अशा सगळ्या गोष्टी बाहेर काढायच्या, म्हणजे सगळे कुर्ते, ड्रेसेस वगैरे, आणि मग त्याच्यातून आपल्याला कुठले नको आहेत ना, ते बाजूला काढून ठेवायचे. तर आता मी इथं पहिल्यांदा फक्त वरचा जो कप्पा होता जिथं माझे कुर्ते, ड्रेस वगैरे असतात, तर तोच पहिल्यांदा आवरायला घेतलाय. कारण सगळंच कपाट एकदम काढलं ना, तर मग खूप कंटाळा येऊन जातो. कारण हे कपाट लावायला ना खूप वेळ जातो. तर आता सुद्धा बघा, 12:30ला मी हे कपाट लावायला घेतले आणि मला शूट सुद्धा करायचं असतं, त्यामुळे जरा जास्तीचा वेळ जातो. आणि हे काम जरा कंटाळवाणं आहे म्हणून मी बाजूला गाणी लावून ठेवलेली आहेत. किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हिडिओ सुद्धा ऐकू शकता, जसे की माझे व्हिडिओ. तर आपले हे जे सगळे ड्रेस असतात ना, ते त्याच्या त्याच्या कॅटेगरीनुसार असे वेगवेगळे ठेवायचे. म्हणजे काही आपले पार्टी वेअर, म्हणजे पार्टीला वगैरे जात नाही, पण जरा फंक्शनल असे ड्रेस असतात. तर काही एकदम कॉटनचे असतात, काही सिंथेटिक सिल्कचे असतात. तर असं वेगवेगळे त्याची कॅटेगरी करून ठेवायची. आणि आता तर नुकतेच नवरात्र झालेत आणि त्याच्यामुळे देवींची ओटी वगैरे भरायला आपण जात असतो, त्याच्यामुळे भरपूर साऱ्या साड्या बाहेर आलेत आणि ड्रेस सुद्धा गरबा खेळण्यासाठी जाण्यासाठी जरा फंक्शनल ड्रेस असतात, तर ते सुद्धा. आणि आल्यानंतर खूप कंटाळा येतो किंवा शूट वगैरे असतं, त्याच्यामुळे मग ते भरपूर कपड्यांचा असा पसारा झालाय. तर आता डीप क्लिनिंग तर करतोच आहे, तर त्यानिमित्ताने हे सगळं व्यवस्थित लावायचंय. आणि किंवा अशा ज्या लॉंग ओढण्या वगैरे असतात ना, तर त्या जेव्हा आपल्याला नेमक्या हव्या असतात ना, तेव्हाच सापडत नाहीत. त्याच्यामुळे मग त्या अशा व्यवस्थित अरेंज करून ठेवायच्या. आणि माझे बहुतेक सारे ड्रेस आहेत ते अनारकली टाईपचे आहेत, तर त्याच्यामुळे मी पहिल्यापासून त्याला इस्त्री करून ठेवत नाही. कारण मग ते नंतर किती पण इस्त्री करून ठेवले ना, तरी चुरगळतातच. त्यामुळे जेव्हा मला हवे असतात तेव्हा मी 2-3 कुर्ते असे इस्त्री करून ठेवते. आणि हे अनारकली ड्रेस आहेत ते मी असे हँगरला अडकवून ठेवते. आणि बाकीचे जे कुर्ते आहेत त्याचे मी त्याच्या त्याच्या कॅटेगरीनुसार आता ते घडी घालून ठेवणार आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीशी ना आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. म्हणजे अगदी साड्या, ड्रेस अगदी आपल्या आवडीनुसार आपण घेतलेले असतात. त्यामुळेच ते जरी थोडेसे खराब जरी झाले ना, तरी आपलं मन ते टाकून द्यायला तयार होत नाही. त्यामुळे होतं काय की ते साचत जातात आणि त्याचा एवढा पसारा होऊन जातो ना. पण जर आपण ते वापरत नसू ना, तर त्याचा काही उपयोग नसतो. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही मागच्या 2 वर्षापासून वापरलेली नसेल ना, तर त्याचा तुम्हाला काहीही उपयोग नसतो. त्यामुळे जर वापरलेले ड्रेस असतील आणि जरा चांगल्या स्थितीत असतील, तर ते आपण डोनेट करू शकतो. किंवा काही ड्रेस असतात आपल्याला वाटतं की आपण जाडी वाढलेली असते, तर नंतर आपण जेव्हा बारीक होऊ तेव्हा ते वापरू, पण ते कधी शक्य होत नाही. आणि त्यामुळेच कपाटामध्ये ना खूप गर्दी होते कपड्यांची आणि मग नवीन नवीन घेतच असतो आणि मग त्या नवीन कपड्यांना जागा होत नाही. आणि त्यामुळेच घरामध्ये जिकडे तिकडे कपड्यांचाच पसारा दिसतो. आणि म्हणूनच दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात करताना ना कपाटापासून करायची. कारण जेव्हा आपण हे नको असलेले कपडे वगैरे देऊन टाकतो ना, त्यामुळे आपल्या लक्षात सुद्धा येतं की कुठली कपडे आपल्याला हवेत किंवा नको आहेत. आणि कपाट तर स्वच्छ होतच, पण त्यामुळे ना एक मोठं काम झाल्यासारखं वाटतं. तुम्ही हे नक्की करून बघा. कारण नको असलेल्या गोष्टी जेव्हा अशा साचत जातात ना, तर त्याच्यामुळे ना एक निगेटिव्हिटी सुद्धा घरामध्ये तयार होते असं म्हणतात. आणि तुम्हीच बघा की जेव्हा आपलं कपाट अशी आवरलेली असतात ना, तेव्हा एकदम स्वच्छ स्वच्छ वाटतं सगळीकडे. आणि आता दिवाळीची खरेदी सुद्धा सगळ्यांना करायची असते. मग जेव्हा ती नवीन खरेदी येते ना, तेव्हा मग त्या पिशव्या वगैरे सगळ्या अशाच बाहेर पडलेल्या असतात आणि मग त्याचा खूप पसारा होतो. कारण कपाटामध्ये जर आणलेल्या वस्तू ठेवायला जागाच नसेल, तर ते बाहेरच राहणार ना. मग आपण किती पण घर स्वच्छ केलेलं असले ना, तरी जेव्हा आपण काही खरेदी करतो किंवा काही वस्तू घरात येतात, तेव्हा त्याच्या पिशव्या मग अशाच इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. मला तर परवा एका वेबसाईट बद्दल सुद्धा माहिती मिळाली. म्हणजे कुणाकुणाला नसतं वेळ घर आवरायला वगैरे, जे जॉब करतात वगैरे, तर त्यांच्यासाठी त्यांचं घर ऑर्गनाइज करून देण्यासाठी ती वेबसाईट होती. म्हणजे तिथून तुम्ही कॉल करून ती लोकं येतात आणि तुमचं कपाट वगैरे लावून देतात किंवा अजून काही ऑर्गनायझेशन असेल तर ते करून देतात.
म्हणजे ऑर्गनायझेशनला किती महत्त्व आहे बघा. तर आपल्याला जेव्हा वेळ नसतो तेव्हा ठीक आहे, पण आता जर आपल्याला वेळ असेल, तर आपल्या घराचं ऑर्गनायझेशन आपण स्वतःच केलं ना, तर खूप छान वाटतं. कारण कुठली गोष्ट आपल्याला हवी आहे आणि कुठली नको आहे तर आपल्यालाच माहिती असतं. तर अधून-मधून मी हे कपाट लावत असते. त्याच्यामुळे खूप काही कपडे असे टाकून देण्यासारखे नाहीयेत किंवा जेवढे कुर्ते आहेत ते नेहमीच्या वापरातले आहेत. तर हे अगदी रोजचे वापरातले वेगळे आणि कॉटनचे वगैरे वेगळे असं हे याचं वर्गीकरण करून मी ठेवलेले आहे आणि तिथे एवढे बघा कपडे तरी निघालेले आहेत टाकून देण्यासाठी किंवा काही अल्टर करायचे होते. तर आता हे वरचा कप्पा आहे तो पुसून घेतला आणि हे सगळे जे कुर्ते आहेत ते मी इथं लावून घेते. आणि आता 4-5 महिने पाऊसच चालू असतो त्याच्यामुळे ना खूप कुबट वगैरे वास येत असतो कपाटामध्ये. तर हे मी DMartमधून आणलेलं खरं तर गेल्या वर्षी आणलेलं आहे पण ते अजून एवढं शिल्लक आहे. पॉट्टपोरी म्हणतात त्याला. तर ते एका छोट्याशा डिशमध्ये ठेवून असं कप्प्यांमध्ये ठेवलं ना तर खूप छान असा सुगंध येत राहतो कपड्यांना. म्हणजे कधी-कधी नवीन साडी असते किंवा नवीन ड्रेसेस वगैरे असतात ना, तरीसुद्धा त्याला एक कोबट असा वास येत राहतो सतत कपाटामध्ये ठेवून दिल्यामुळे. तर असं जेव्हा आपण एखादी सुगंधी गोष्ट कपाटामध्ये ठेवतो ना, तर त्याच्यामुळे खूप छान असा वाससुद्धा येत राहतो कपड्यांना आणि आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं. म्हणजे तुम्ही डांबर गोळ्यासुद्धा ठेवू शकता, पण त्याने एक वेगळा वास येतो कपाटामध्ये. पण ही जी पॉटपोरी असते ना, त्याच्यामध्ये सगळे पेटल्स वगैरे, लिप्स वगैरे असतात आणि त्याला एक छान असा परफ्यूम दिलेला असतो आणि तो पटकन जात सुद्धा नाही. खूप दिवस तरी तो तसाच राहतो कपाटामध्ये. तर मी आता हे असे सगळे कुर्ते किंवा बॉटम वेअर आहेत, ते असे वेगवेगळे करून ठेवलेले आणि ते वरच्या कप्प्यामध्ये ठेवून टाकले. आणि आता मी हा जो साड्यांचा कप्पा आहे ना, तो लावायला घेते आहे. साडी ठेवण्यासाठी ना, मी हे असे ऑर्गनायझर्स वापरते. म्हणजे आपण त्याला साडी बॅग म्हणू शकतो. म्हणजे प्रत्येक साडीला वेगवेगळी अशी बॅग असते. तर तिच्यामध्येच मी साड्या ठेवते. म्हणजे काय होतं, की जास्त पसारा होत नाही. जर आपण एकाच मोठ्या पाऊचमध्ये जर सगळ्या साड्या ठेवल्या ना, तर प्रत्येक वेळेला मग एखादी साडी काढायची असली ना, तरी तो मोठा पाऊच असा काढावा लागतो बाहेर. त्यापेक्षा प्रत्येक साडीला अशी बॅग दिली ना, तर आपल्याला समजा कुठे बाहेरगावी जायचं वगैरे असेल ना, तरी ती तेवढीच बॅग घेऊन आपण जाऊ शकतो. म्हणजे पुन्हा ती साडी कॅरी करण्यासाठी कुठल्या प्लास्टिकच्या बॅगेची वगैरे गरज लागत नाही. तर साड्या पहिल्यापासूनच अशा व्यवस्थित ठेवल्यामुळे इथं मला फार काही जास्त लावावं लागणार नाही. फक्त मी तो कप्पा पुसून घेतला कारण पावसाळ्यानंतर एकदा तरी व्यवस्थित डीप क्लीन करायला पाहिजे. जेवढ्या साड्या ह्या बॅगेमध्ये होत्या त्या ठेवून टाकल्या. फक्त ठेवताना काठाच्या वेगळ्या आणि वर्कच्या वेगळ्या अशा करून ठेवल्या. कारण आता नवरात्रामध्ये बऱ्याचशा साड्या बाहेर आलेल्या त्या फक्त आता व्यवस्थित ठेवायच्या. आणि आता इथं तुम्हाला जास्त साड्या दिसणार नाहीत कारण माझ्या बऱ्यापैकी साड्या ह्या गावाला सुद्धा असतात आणि गेल्या वर्षी जेव्हा मी कलर केला ना घराला, तेव्हा बऱ्याचशा साड्या म्हणजे मी खूप वर्षापासून ठेवून दिलेल्या त्या देऊन टाकल्या. कारण आपलं मन होत नाही कारण कुठलीही प्रत्येक साडी असते ती आपल्या अगदी मनाच्या जवळची असते. त्यामुळं ती पटकन टाकून द्यायला आपलं मन होत नाही. पण बघा ते साठवून ठेवण्यात पण काही पॉइंट नसतो. जर आपण ती वापरत नसू तर आणि हळू आपण आपल्या मनाला सुद्धा या सगळ्या मोहमायेपासून बाजूला होण्याची सवय लावायला पाहिजे. कारण हे माझं ते माझं असं करत आपण त्यातच अडकून बसतो. असो तर हा आहे अध्यात्माचा विषय. तर सध्या आपण ऑर्गनायझेशनवरतीच बोलूयात. खरं तर पावसाळ्यानंतर एकदा तरी ना या सगळ्या कपाटातील साड्या असतात ना, तर त्यांना ऊन दाखवायचं असतं. खरं तर आत्ता हे कपाट लावतानाच मी ते करत असते. पण आता बघा जरी ऊन दिसत असलं ना, तरी आभाळ सुद्धा येते आणि पाऊस सुद्धा. त्याच्यामुळे आत्ता सगळ्या साड्या इथे टाकून काही उपयोग नाही. कारण आता प्रचंड गरम होतंय म्हणजे पाऊस हा बहुतेक येणारच आहे. त्यामुळे जेव्हा पुन्हा कधी कडक असं ऊन पडेल ना, तर तेव्हा मी या सगळ्या साड्यांना ऊन दाखवेल. म्हणजे मग साड्या चांगल्या टिकतात सुद्धा आणि त्यांना कुबट असा वास सुद्धा येत नाही. आणि ज्या साध्या साड्या असतात ना, म्हणजे मी गावी जाताना मला त्या नेसाव्या लागतात, तर त्या मी बॅगेमध्ये ठेवत नाही. त्या अशाच वरती ठेवते. आणि या 2 साड्या मी गेल्या वर्षी मुंबईमध्ये गेलेले तेव्हा अस्मिरा भांडूपमधून घेतलेल्या ह्या 2 साड्या. त्याचे अजून ब्लाउज शिवायचेच आहेत. त्यामुळं दिवाळीची साफसफाई सुरू करायच्या आधी जेव्हा आपण हे कपाट लावायला घेतो ना, तर तेव्हा आपल्याला समजतं सुद्धा आपल्याकडे किती साड्या आहेत किंवा कुठले ब्लाउज वगैरे शिवायला टाकायचे आहेत, तर ते जर आत्ताच टाकले तर मग दिवाळीपर्यंत मिळतील. आणि माझ्याकडे सुद्धा ह्या 4-5 साड्या आहेत त्याचे पिको फॉल करायचं राहिलंय आणि ब्लाउज सुद्धा शिवायचे राहिलेत. ते एवढ्यासाठी की ज्यांच्याकडे मी हे ब्लाउज आणि साडी शिवायला टाकायचे ना, तर त्यांनी हे काम बंद केलंय. त्याच्यामुळे सध्या माझी शोध मोहीम सुरू आहे, की कोण चांगलं टेलर मिळतंय म्हणून. कारण ब्लाउज ही अशी गोष्ट आहे, की ती व्यवस्थित स्टिच झालेली असेल ना, तरच म्हणजे तुमची साडी साधी असू देत किंवा एकदम किती पण चांगली असू देत, जर त्याचा ब्लाऊज चांगला असेल ना, तरच ती साडी सुंदर दिसते. त्यामुळं सध्या तरी माझी शोध मोहीम चालू आहे, कोण चांगलं ब्लाऊज शिवून देणारे मिळते का ते. त्यामुळंच एवढ्या दिवसांपासून ह्या साड्या अशाच राहिलेल्या आहेत. म्हणजे काही ब्लाऊजना तर मी अस्तर वगैरे सुद्धा आणून ठेवलेले आहेत. मी आता एका पिशवीमध्ये अशा ठेवून देते, म्हणजे जेव्हा कधी मला पाहिजेल असतील, तेव्हा अगदी हाताशी असतील ना, तर मग गोष्टी शोधाव्या लागत नाहीत ऐन वेळेला. तर मोजक्याच साड्या ठेवल्यामुळे आता बघा कपाट लगेच लावून झालेला आहे आणि तो जो खालचा कप्पा आहे ना, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे अगदी पर्सपासून ते एक्स्ट्रा ज्या आपल्याकडे काही गोष्टी असतात ना, त्यासुद्धा मी तिथे ठेवलेल्या आहेत.
तर त्या सुद्धा आता पटकन काढणार आहे मी ते आणि साफ करून घेते. तर एक मोठा जो पाऊच असतो ना म्हणजे साड्यांचा, तर तो मी तिथे ठेवलेला आहे आणि ज्या गोष्टी आपल्याला एक्स्ट्राच्या असतात ना तर त्या मी त्याच्यामध्ये एकत्र ठेवलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या पर्ससुद्धा मी इथेच ठेवते कारण इथं जागा आहे थोडीफार. आणि काही एक्स्ट्राच्या ज्या साडी बॅग वगैरे होत्या त्या पण बघा तिथेच अशा ठेवलेल्या. आणि हे कपाट लावताना मध्ये मध्ये किती कामं चालू आहेत बघा. मध्येच काही गोष्टी मी मागवलेल्या मिशोवरून, तर त्या आलेल्या. मग त्या मी पहिल्यांदाच मागवलं मिशोवरून, त्याच्यामुळे मी त्या पहिल्यांदा त्या उघडून बघितल्या, सगळं अनबॉक्सिंग केलं. मग ते करताना त्याचं शूट करावं लागलं, त्याच्यामध्ये वेळ गेला. त्याच्यानंतर मध्ये जेवणासाठी थांबलेली, त्याच्यामध्ये जरा वेळ गेला. असं करत करत आता 5 वाजायला आलेले आहेत. आणि इथेच मी 2 बॉक्स ठेवलेले आहेत प्लास्टिकचे असतात ना तर ते. तर त्याच्यामध्ये मी एकामध्ये सगळे साड्यांचे परकर वगैरे असतात ना तर ते अरेंज करून ठेवलेत आणि दुसऱ्यामध्ये जे रेडीमेड ब्लाऊज असतात ना, म्हणजे कोणत्याही साडीवरती उपयोगी पडतील असे जे ब्लाऊज असतात ना तर ते मी दुसऱ्या या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. तर असं जेव्हा आपण व्यवस्थित सगळे कपडे ऑर्गनाइज करून ठेवतो ना तर तेव्हा जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असते तेव्हा तर ती मिळतेच, पण ते कपाट ना दिसायला सुद्धा असं छान सुटसुटीत दिसतं. आणि ब्लाऊज सुद्धा ह्या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत कारण ते बऱ्यापैकी डिझायनर असे ब्लाऊज आहेत आणि मग ते असे इथे तिथे ठेवले की त्याच्यावरची जी डिझाईन वगैरे असते ना ती खराब होते. त्याच्यामुळे मग मी ते असे बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. तर आता नको असलेल्या कपड्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो, कारण ते टाकून तरी कसे द्यायचं असं वाटतं. तर मागे मी एकदा शेअर केलं की आमच्या इथे असं एक दुकान आहे की तिथं ही जुनी कपडे नेऊन दिल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये थोडेसे पैसे देऊन आपण कार्पेट, रग वगैरे असं घेऊ शकतो. आणि मागे तर मी कॉटन किंगची ॲड सुद्धा बघितलेली की जुने शर्ट वगैरे घेऊन या आणि त्या बदल्यात नवीन शर्ट घेऊन जा. आणि अजून एका कुठल्या तरी ब्रँडचं पण मी नाव ऐकलेलं पुण्यामध्ये वगैरे तसं आहे की जुने ड्रेस घेऊन जा आणि तिथे द्या आणि नवीन घेऊन जा, असं काहीतरी मी ऐकलेलं. तर मला त्याचं नाव आठवत नाहीये. तर तुमच्या घराजवळ जे काही असे ऑप्शन अवेलेबल असतील तर तसं करायला काही हरकत नाही. पण जर बऱ्यापैकी कपडे चांगले असतील तर ते तुम्ही डोनेट सुद्धा करू शकता. तर आता 5 वाजत आले तर किती वेळ माझा इथे गेलेला आहे बघा कपाट लावायला. खरंच खूप वेळ लागतो आणि हे फक्त एकच कपाट लावले, अजून बाजूचं दुसरं लावायचं आहे. आणि ते कपाट माझ्या मिस्टरांचं आणि मुलाचं आहे. आणि इकडे सगळे माझेच कपडे आहेत. आपलं बायकांचं असंच असतं खरं सांगायचं तर, आपलेच जास्तीत जास्त कपडे असतात कपाटामध्ये. तर आता हा इथला कप्पा एक मोकळा मिळालेला आहे हे सगळं कपाट लावल्यामुळे. आता किती छान दिसतंय बघा सगळं कपाट व्यवस्थित लावल्यानंतर. आणि जेव्हा आपण असं घराचं डीप क्लिनिंग करतो ना तेव्हा घरामध्ये एक वेगळाच फ्रेशनेस जाणवतो. आणि दिवाळीची साफसफाई सुरुवात करण्याआधी ना खरंच कपाट जर आपण लावलं ना तर नको असलेले कपडे वगैरे सगळे टाकून देता येतात आणि त्याच्यामुळे ना खूप मोठं काम झाल्यासारखं वाटतं. आणि होम ऑर्गनायझेशन आणि क्लिनिंगवरचे आपले खूप सारे व्हिडिओ आहेत आणि त्यांची मी एक अशी प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर तुम्ही त्या प्लेलिस्टवरती क्लिक करून खूप सारे व्हिडिओ पाहू शकता. तर आता बघा संध्याकाळी पाऊस आलेलाच आहे आणि अशा वेगवेगळ्या विषयांवरचे जे व्हिडिओ आहेत त्यांच्या वेगवेगळ्या मी प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत. त्यामुळं जो कुठला विषय तुमच्या आवडीचा असेल तर त्याची प्लेलिस्ट बघून तुम्ही एकाच ठिकाणी सगळे व्हिडिओ पाहू शकता. आणि अजून एक गोष्ट म्हणजे दिवाळीसाठी आपण आपलं घर सजवत असतो किंवा पूजेसाठी आपल्याला काही गोष्टी हव्या असतात. तर सध्या सगळीकडे सेल चालू आहेत, म्हणजे Amazon, Flipkart आणि Mishoवरती सुद्धा. किंवा तुम्ही लोकल मार्केटमधून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता. पण हे जर आधीच आपण घेऊन ठेवलं ना तर ऐन वेळेला आपली गडबड होत नाही. किंवा जर ऑनलाईन अशा गोष्टी मागवायच्या असतील तर जरा लवकरच मागवल्या तरच त्या वेळेमध्ये आपल्याला मिळतात. आणि पूजेसाठी सुद्धा आपल्याला काही गोष्टी लागतातच. तर परवा मी DMartला गेलेले तर तिथं असे सुंदर सुंदर गोष्टी मला पाहायला मिळाल्या. म्हणून म्हटलं चला तुमच्याशी हे शेअर करूयात की जेणेकरून जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही आत्ताच जाऊन त्या घेऊ शकता. हल्ली प्रत्येक गोष्टीमध्ये ना एवढे सुंदर सुंदर असे ऑप्शन आलेले आहेत ना, म्हणजे हे पूजेसाठी वगैरे लागणार जे पार्ट असतात ना ते सुद्धा किती सुंदर आहेत बघा. आणि ऐन वेळेला जेव्हा आपल्याला हवे असतात तेव्हा जर आपण शोधाशोध करायला सुरुवात केली तर त्या वेळेवर भेटत नाहीत. म्हणून आधीपासूनच अशा गोष्टी आपण घेऊन टाकायच्या. कारण आधीपासून जर आपण असं प्लॅनिंग केलं नाही ना तर मग ऐन वेळेला ना सगळ्याच गोष्टींची खूप गडबड उडते. म्हणजे खरेदी पण करायची असते, साफसफाई करायची असते, दिवाळीचे पदार्थ बनवायचे असतात, एक ना दोन अनेक कामं असतात. आणि मग एकाच वेळेला अनेक कामं केल्यामुळे खूप थकवा येतो किंवा चिडचिड सुद्धा होते. आणि म्हणूनच थोडीफार अशी आपण पूर्वतयारी करून ठेवली ना तर आपली सुद्धा धावपळ होत नाही आणि मग विनाकारण इतरांवर सुद्धा आपली चिडचिड होत नाही. तर ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.